टेन्शन आलं की कानातून कानातून वाफा आला. दात असे घट्ट मिळून घ्यावं. बरोबर. आता कसं तुम्ही सांगितलंच की डोक्यात विचार येतात, उदास वाटतं, काळजी वाटते, चिंता वाटते, डोक्यात निगेटिव्ह विचार येतात, अस्वस्थपणा वाटतं, टेन्शन आलं की पोटात गॅस आल्यासारखं वाटतं, गरम टेन्शन आलं की वाफा आल्यासारखं वाटतं कानात वगैरे. बरोबर. दुःखद घटना घडली 10 वर्षापूर्वी, बरोबर आहे, पण आता ते त्यातून सावरायला पाहिजे, पण सावरलं गेलेलं नाही ना. आता पुन्हा तेच आठवण येतं. सावरून म्हणजे बाहेर आले की काय होते, घरी गेले की घरी गेलं की पुन्हा तेच होते असं. तर ह्याला विचारांचा आजार म्हणतो आम्ही. आपल्या डोक्यातली रसायन असतं, ते रसायन कमी झाल्यामुळे असं होतं. ह्याला थॉट डिसऑर्डर म्हणतो आम्ही. म्हणजे तुम्हाला कळतं असं विचार येऊ नये, पण तरी ते विचार येतात, विचार घुसतात. योगा काय होते, बाहेर आले की काय होतच नाही. घरी जाऊन बसलं का नाही, एक तासाभराने जे सुरुवात होती चालू होतं ते. काय झाले, म्हणजे तशी कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. बरोबर आहे. ते काय होते, मला काय वाटते की मला काय झालं तर मुलगा काय करणार, बरोबर. आणि त्याचं कसं व्हायचं असं म्हणून काही मला वाटत. तेच मग आता कसं होतं ह्याच्यात तेच की तुम्हाला पण कळतं असं होणं, पण तरी होतं. मग योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज करून सकाळी फिरायला जाते पण काही फरक पडत नाही. लक्षात आलं काय होतं? तेच बाहेर गेले की काय होतं. युजली कशामुळे होतं तर सिरोटोनिन नावाचा आपल्या शरीरामध्ये घटक असतं ना, ते कमी झाल्यामुळे असं होतं. कळलं का? सिरोटोनिन म्हणजे आता एखादी भाजी आहे बघा, बघितल्यावर कळत नाही मीठ कमी आहे का जास्त कळत नाही, खाल्ल्यावर कळतं. तसं तुम्हाला बघितलं सगळं चांगलं वाटतंय, पण तुम्हाला आतून त्रास होतो. मग याला काय करू शकतो? त्याला एकच पर्याय असतो की सिरोटोनिन जो घटक कमी झाला समजा, तर तो नॉर्मल करायचा. कसं करू शकतो आपण? तर औषध गोळ्याने नॉर्मल होऊ शकतो पहिली गोष्ट. आता समजा हा मेंदू आहे, तर या डोक्यातल्या काही भागामध्ये सिरोटोनिन कमी झालं असतं, मग औषधानं नॉर्मल करायचं. दुसरी RTMS म्हणून नवीन ट्रीटमेंट आहे. RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, म्हणजे अशी एक नवीन ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये. तर काय करतो आम्ही की असा हा बँड असतो, एक चित्र बघू शकता, इथे बँड असतो, हे डोक्यावर आम्ही ठेवतो. म्हणजे रसायनाची मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय म्हणतो, बँड ना चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात आणि पेशींना स्टिम्युलेट करून रसायन नॉर्मल करतात. त्याला ऍडमिट व्हायची गरज नाही, येऊन जाऊन करू शकतो. 40-45 मिनिटाची ट्रीटमेंट असते ती. त्याचा फायदा असाच की गोळ्या कमी लागतात, फरक जास्ती पडतो. मग ती पण ट्रीटमेंट आहे. आणि ज्यांना आत्महत्येचे विचार येतात त्यांना आपण ऍडमिट करत असतो. तसं तुम्हाला काय होत नाही, त्यामुळे गोळ्यांची ट्रीटमेंट ठेवूया आणि RTMS तुम्ही विचार करून आम्हाला सांगा. जरा पैशाची वगैरे व्यवस्था झाली सांग. हा ठीक आहे ना. मग आता सध्या गोळ्याचं चालू करू आणि नंतर तुमची तयारी. रात्री जरा सर असं BP वाढल्यासारखं वाटतं. आता औषधांना फरक पडेल की मी देतो तुम्हाला. फरक पडला अर्धा दिवस लागेल, चांगला फरक पडला 20 दिवस लागतील. हा एकदा बेसिक काही रक्त तपासणी पण एकदा करून घ्या. हा 15 दिवसांनी येता का 20 दिवसांनी येता? 20 दिवसांनी. पुढच्या कोणाला तर घेऊन या घरच्यांना. घरचे मुलगा येत नाही म्हणतो काय झालं नाही तुला. त्यांना आपण समजून सांगूया की. आणि तुम्हाला युट्यूबवर माहिती पण पाठवतो, हा आजार काय येतो, कशासाठी येतो. ओव्हर थिंकिंग म्हणून आहे. हा मग फोन माझा साधा आहे सर. काय म्हणतात? साधा आहे. कुणाची मदत घेऊ शकता त्यांनी? मुलाचं आहे पण ते काय देत नाही. शेजाऱ्यांचं घ्या, म्हणजे तर घ्या, ऍडजस्ट करायचं काय. थोडंसं नाही सर, कधी सकाळी उठलं नाही मला असं रागच यायला लागला. काय काम कसं नाराजगी म्हणून राग येत असतो, असं पण असतं सगळ्यात. हा ते आता औषधाला नॉर्मल होऊन जाईल.